कुठेला संचालक मंडळ ठेवी आमच्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या ठेवी आमच्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या कोण म्हणतोय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही कोण म्हणतोय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही अर्चना कुटेला अटक झालीच पाहिजे अर्चना कुटेला अटक झालीच पाहिजे ठेवी लवकरात लवकर परत ठेवी लवकरात लवकर परत या शासनाचं करायचं काय खाली कुठं वर पाय या शासनाचं करायचं काय खाली कुठं वर पाय या शासनाचं करायचं काय खाली कुठं वर पाय ठेवी आमच्या परत मिळालाच पाहिजे ठेवी आमच्या परत मिळालाच पाहिजे कुठेची प्रॉपर्टी जप्त झालीच पाहिजे कुठेची प्रॉपर्टी जप्त झालीच पाहिजे पैसे आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे पैसे आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे ठेवी आमच्या परत मिळाल्याच पाहिजे अर्चना कुटेला अटक झालीच पाहिजे अर्चना कुटेला अटक झालीच पाहिजे यशवंत कुलकर्णीला अटक झालीच पाहिजे यशवंत कुलकर्णीला अटक झालीच पाहिजे परभाळा किरणला अटक मॅनेजरला झालीच पाहिजे प्रल्हाद काळेला अटक झालीच पाहिजे प्रल्हाद काळेला अटक झालीच पाहिजे धन्यवाद. काय मागणी घेऊन आलात इकडे आणि आपल्याशी काय संवाद झालेला आणि काय आश्वासन दिले सरांनी? आज आम्ही जे महाराष्ट्रामध्ये ज्ञानदाता मल्टी स्टेट राजस्थानी किंवा इतर आणखीन ज्या काही मल्टी स्टेट आहेत त्या ज्या की केंद्र सरकारनं त्यांना परमिशन दिलेली होती त्याप्रमाणे त्यांनी इथं घरोबात स्थापन केला आणि त्यांना शासनाची परमिशन असल्याकारणानं आम्ही सगळ्या ठेवीदारांनी त्यांच्याकडे ठेवी गुंतवलेल्या आहेत. परंतु त्या माणसांनी पूर्व नियोजित ही कल्पना त्यांना आम्हाला गंडवण्याची होती. त्यामुळे त्यांनी ते संस्था आज घडीला सगळ्या बंद पडलेल्या आहेत आणि या संस्थेमधून किंवा आमच्या ठेवी न दिल्यामुळं आजपर्यंत जवळपास कमीत कमी 50 ते 55 लोकांचे मृत्यू त्यांनी आलेला आहे. कुणी फाशी घेतलेल्या वैयक्तिक त्या मल्टी स्टेटच्या समोर फाशी घेतलेल्या आहेत, कुणी विष पिलेलं आहे, विष प्रशासन केलेलं आहे, कुणी अंगावर पेट्रोल ओतून त्यांची आत्महत्या केलेली आहे की हे ठेवी मिळाव्यात म्हणून. यासाठी आम्ही इथं खालचे जे काही कार्यालय आहेत ते कार्यालयामध्ये काही आमची दखल घेतली जात नाही म्हणून आम्ही इथं विभागीय महसूल कार्यालयासमोर आज 14 ऑगस्टपासून आम्ही ते इच्छामरण उपोषणासाठी बसलेलो आहे. याच्यामध्ये आम्ही ते सदरचं निवेदन आम्ही इथं आयुक्त कार्यालयाला आता थोड्या वेळापूर्वी दिलेलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही सगळ्या त्यांच्या जे काही आमचे 50 मुद्द्याचं निवेदन आहे त्या जे काही आम्हाला प्रमुख मागणी म्हणजे आमची एकच आहे फक्त आम्हाला आमच्या ठेवी वापस मिळाव्या. यासाठी ज्या काही अडचणी येणार आहेत त्या अडचणीच्या अनुषंगानं 50 मुद्द्याचं मी निवेदन या आयुक्त कार्यालयाला आणि सर्व भारत सरकारच्या संबंधित कार्यालयाला मंत्र्यांना आणि महाराष्ट्र शासनाच्या संबंधित कार्यालयाला मंत्र्यांना मी सगळ्यांना निवेदन दिलेले आहे. प्रत्येकाने आम्हाला आजपर्यंत कसल्याही प्रकारचं ठोस आश्वासन दिलेलं नाही आणि ठोस अशी कारवाई कुणीही गेलेली नाही. मात्र यांनी ह्या तपासामध्ये काम करत असताना यांनी संबंधित आरोपींना अटक केलेलं असताना सुद्धा या लोकांनी यांना सोडून दिलेलं आहे आणि ते जवळपास ते 3 दिवस यांच्या कस्टडीमध्ये किंवा यांच्या ताब्यात असताना त्यांना पुन्हा नंतर यांनी सोडून दिलं. त्याचं गोड बंगाल कळायला जात नाही आणि आज घडीला आम्ही ज्या काही उपोषणाच्या किंवा लोकशाही आंदोलनाच्या मार्गामधून आम्ही त्यांना का सोडून दिलं असं विचारलं असताना ते म्हणतात की आता आम्हाला तुम्ही त्यांचा पत्ता द्या, आम्ही त्यांचं काही लोकेशन द्या, आम्हाला ते कुठं आहेत ते सांगा, आमच्या कानात सांगा म्हणजे जेणेकरून आम्ही पटकन घेऊन येतो. पण तुमच्या हातात आले असताना का सोडलं हा कुणी विचारत नाही. त्याचप्रमाणे यांनी जवळपास 80 प्रॉपर्टी किंवा 238 प्रॉपर्टी ही सील केलेल्या आहेत. ईडीनं काही केलेल्या आहेत आणि आर्थिक गुन्हे शाखेनं बी काही सील केलेल्या होत्या प्रॉपर्ट्या. त्या प्रॉपर्टीमधून जवळपास 20-25 टायरच्या ट्रकमध्ये त्या आणि मोठमोठ्या क्रेननी हे मटेरियल त्यांनी त्या ट्रकमध्ये नेऊन म्हणजे त्या ह्या कंपन्यामधलं मटेरियल म्हणजे जे काही साहित्य होतं कंपनीचं ते सगळं टोटली चुरून नेलेलं आहे. हे सगळ्या ह्यांच्या समन्वयानंच झालं ना. जर समजा ह्यांच्याकडे ह्यांचं सील तिथं असताना ह्यांच्या चोरी कशा गेल्या तर आजपर्यंत यांनी कसल्याही प्रकारचा त्याच्यावर गुन्हा नोंद केलेला नाही. ही आमची प्रमुख मागणी आहे. त्याचप्रमाणे त्यांच्याकडं जवळपास ह्या ज्ञानदाता मल्टी स्टेटकडं जवळपास 1 लाख तरी वाहनं असतील म्हणजे ज्याच्यामध्ये ट्रक असतील, बारके टेम्पो असतील, हे असे माल वाहतूक वाहनं होते आणि त्यांच्या काही फॉर्च्युनर हे ते गाड्या होत्या. या सगळ्या गाड्यांचं एक श्रीराम फायनान्स म्हणून काहीतरी आहे कंपनी आणि त्या कंपनीनं घेतल्या आणि त्या कंपनीनं ते लिलावाद्वारे त्या विक्री केल्या. आम्ही त्यांना सांगितलं किंवा ह्या ज्या लिलाव प्रक्रिया ही थांबवण्यासाठी यांना विनंती केली परंतु यांनी कुठल्याही प्रकारची आमच्या बाबतीत या बाबीमध्ये काही काळजी घेतलेली नाही आणि त्यामुळं तेही लिलाव प्रक्रिया रद्द करावी अशी आमची त्याच्यामध्ये मागणी आहे. 80 प्रॉपर्ट्या जी काही त्यांनी MPID कायद्यामध्ये घेतलेल्या आहेत किंवा प्रस्ताव मंजूर केलेला आहे ते उर्वरित प्रॉपर्टी त्याच्यामध्ये घ्याव्यात असा